हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. आज काकू तुम्ही खरंच माझे डोळे उघडलात. आज मला नवीन रस्ता दाखवलात. तुमचे उपकार मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कशी आहेस तू आई? मी ठीक आहे बेटा, तू कशी आहेस? मी चांगली आई. बाबा कुठे दिसत नाहीये. बेटा ते शाळेत जायला आत्ताच निघाले, तुझीच वाट बघत होते. इतकं सगळं काही झालं गंगा, पण काका मावशी आम्हाला काहीच सांगितलं नाही. ताई आई बाबा हा विचार करून पैसे देत राहिले की एक ना एक दिवस सगळं व्यवस्थित होईल. असं असू शकतं की जे तुला चांगलं वाटतं ते दुसऱ्यांना वाईट वाटत असावं. आपण कुटुंबासोबत राहतो तर आपल्याला आपली नाही कुटुंबातल्या माणसांची काळजी असली पाहिजे. हो आई, तू बरोबर बोलतेस. आणि म्हणूनच कदाचित कृष्णा वहिनींनी आकांक्षाचं लग्न त्या घरी करू दिलं जिथे ती माझं लग्न करू पाहत नव्हती. पूजा, तू हे चुकीचं बोलतेस. मला आकांक्षाच्या लग्नाबद्दल तेव्हा माहित झालं जेव्हा तिचं लग्न झालं होतं. तृष्णा खरं बोलते. आणि तसंही आता मागच्या गोष्टी उगाळण्यात काय फायदा आहे. तू खुश आहेस ना, त्यातच आम्ही सगळेजण खुश आहोत. नाही दादा, तुम्ही चुकीचं बोलताय. माझ्या आनंदात तुमचा आनंद नाहीये, कृष्णा वहिनीच्या आनंदात तुमचा आनंद आहे. नाहीतर माझी तर तुम्हाला काळजीच नाहीये. हे तू काय बोलतेस पूजा? खरं तेच सांगते दादा. मीच मूर्ख आहे जी आईच्या प्रेमासाठी या घरी आली. मला विचार करायला हवा होता की ज्या घरात कृष्णा वहिनींसारखी सोजवळ सून राहते तिथे कुणा दुसऱ्याचं काय काम आहे. मी चालले. पूजा 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 माझा ऐक. पूर्व, पूजाला थांबवा ना, ती नाराज होऊन निघून गेली. तृष्णा पूजाला जाऊ दे. जोपर्यंत तिला स्वतःला समजत नाही तोपर्यंत तिला आपलं बोलणं नाही समजणार. तुला काय वाटतंय बिंदिया, ह्या वेळी अपूर्वच्या घरी काय चालू असेल? यावेळी अपूर्वच्या घरात फक्त भांडणं आणि वादच होत असतील. आई, आता आपण त्या घरातून बाहेर पडलो आहोत. म्हणजे त्या घरात फक्त आता 3च लोक आहेत. तृष्णा, अपूर्व आणि त्याची आई. तृष्णा जेव्हा अपूर्वाच्या जवळ जाईल तेव्हा तिला काकूंपासून दूर राहावं लागेल, नाहीतर तिला अपूर्वाचा नेहमीच ओरडा खावा लागेल. असं पण तर होऊ शकतं की तृष्णा पण कल्याणीला विसरेल जसं अपूर्व विसरलाय. आणि मग त्यानंतर कल्याणी एकदम एकटी पडेल. नाही आई, असं नाही होणार. इतक्या दिवसात मला एवढं तरी कळलंय की तृष्णा आणि काकूंमध्ये सासू सुनेचं नातं नाही,
तर एक आई आणि मुलीचं नातं आहे. आणि एका आई आणि मुलीचं नातं कोणीही तोडू शकत नाही आई. ही तर अजून चांगली गोष्ट आहे. आता तर अपूर्वाला अजून लवकर लक्षात येईल की हे तृष्णा आणि कल्याणीचं कटकारस्थान होतं. मग यानंतर असं होऊ शकतं की तो तृष्णापासून वेगळा होईल. होऊ शकतं आई. आणि मी पूजाचा फोन आलाय. पूजा, आता मी तृष्णा आणि अपूर्व बद्दलच बोलत होते आईशी. बरं मला सांग, तू कशी आहेस ते? कशी आहेस? माझी अवस्था वाईट आहे बिंदिया. आणि जर तू ऐकशील ना तर तुझी ही अवस्था हीच होईल. का पूजा, असं काय झालंय? सगळं ठीक तर आहे ना? सगळं ठीक आहे, पण आईच्या घरी बिंदिया तुला माहितीये अपूर्व दादा आणि आई मधले सगळे वाद संपले. इतकंच काय, अपूर्व दादाने आईची माफी देखील मागितली. काय? तू हे काय बोलतेस पूजा? हे सगळं कसं झालं? मी आज घरी केलेले बिंदिया, कारण आई घर सोडून आश्रमला जाणार होती. आणि तुला माहितीये तिथे काय झालं? तू ऐकशील ना तर तुला आश्चर्य वाटेल. कल्याणीने तुमच्या दोघांच्या पालन पोषणाकरता आणि खास करून अपूर्व तुझ्यासाठी तिने स्वतःचं सगळं काही पणाला लावलं. इतकं लावलं की आपल्या मुलांपुढे तिने तिच्या नवऱ्यालाही महत्व नाही दिलं. आपल्या आईच्या त्यागाच्या खरेपणाला अर्धवट समजून तू तिचा द्वेष करायला लागलास. आज जर आपण दोघे एकत्र आहोत तर ते फक्त आईंमुळे. ज्या वयात आईला सगळ्यात जास्त गरज आपल्या मुलांची असते, तू तिला एकटं सोडणार? आई, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे. मला आता माझ्या चुकाचं प्रायश्चित करायचं आई, आणि ते देखील तुझी सेवा करायची आहे. आई, तू नको जाऊस. मी तुला नाही जायला देणार. आणि मी रागात तिथून निघून आले, कारण मला त्या तृष्णाची स्तुती ऐकवलीच जात नव्हती. हे तर खूपच वाईट झालं पूजा. मला हे म्हणायचं होतं की अपूर्व आणि काकूंमधला दुरावा संपायला तर हवाच होता. पण आता ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेय त्या तृष्णाला मिळेल. तृष्णा तर आता अपूर्वाच्या नजरेत देवी बनली असेल. नाहीतर काय बिंद्या, तू बघच आता रोज दादा आणि आई ना त्या तृष्णा वहिनीची आरती ओळख बसतील. मला एक कळत नाहीये की या तृष्णाचं नशीब ना आपल्या प्लॅन पेक्षा 2 पावलं पुढे कसं चालतं. काही हरकत नाही पूजा, तू काळजी करू नकोस. मी त्या तृष्णाला त्या जागेवर आणून उभं करेन जिथून तिला अपूर्व आणि ते घर कायम करता सोडून जावं लागेल. जर तू असं केलंस ना तर माझ्यावर तुझे मोठे उपकार होतील. कारण आता मला त्या तृष्णाचा चेहरा बघायचाच नाहीये. सुकन्या आमच्या कन्या. काय? शैलेश विराजच्या आत्याचा मुलगा आहे आणि दीनानाथजींना हे माहित नाहीये की गंगा आकांक्षाच्या मावशीची मुलगी आहे. हो आई, मला असं वाटतं की मी गंगाबद्दल बाबांना सांगितलं ना तर गंगाला नक्कीच न्याय मिळेल. आकांक्षा, मला वाटतं ही गोष्ट तू आपल्या सासरी नको सांगूस. आकांक्षा, हे बघ पार्वती, माझ्या मुलीचा संसार तर उद्ध्वस्त झालाच आहे, पण मला असं नाही वाटत की आकांक्षाने आपल्या सासरी हे सगळं सांगावं.
आणि तिला कोणत्या प्रकारचा त्रास व्हावा. मावशी, एखाद्याला सत्य कळल्याने त्रास होईल तर याचा अर्थ हा नाही ना की त्याला सत्य कळूच नाही. इथे प्रश्न माझा संसार वाचवण्याचा नाहीये. इथे प्रश्न गंगाच्या स्वाभिमानाचा आहे. आणि म्हणून मी बाबांशी बोलणारच. आकांक्षा, जर जमलंच तर या सगळ्या गोष्टी तू सर्वांच्या समक्ष बोल. कारण शैलेशने त्याच्या आईला फार उलटसुलट सांगितलंय. जर या सगळ्या गोष्टी तू सर्वांच्या समोर नाही आणल्यास तर माहित नाही तो आपल्या आईला काय काय सांगेल. हो आई. आकांक्षा बेटा, मला खूप भीती वाटते. तू आधी एकदा जावयांशी बोलून घे, मग जसं ते बोलतील तसं कर. मावशी, तू विराजची काळजी करू नकोस. त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते मला कधीच बाबांशी बोलू नकोस असं म्हणणार नाही. ताई, गंगा जशी तुमची मुलगी आहे तशीच आमचीही मुलगी आहे. जर तृष्णाच्या बाबतीत असं काही झालं असतं तर आम्ही आकांक्षाला गप्प बसायला सांगितलं असतं. पार्वती, मला आकांक्षाचा चांगला बसलेला संसार उद्ध्वस्त नाही करायचंय. गंगाचं काय? फक्त तिला घटस्फोट मिळाला की मला अजून काहीही नको. मावशी, गंगाला फक्त घटस्फोट नाही मिळणार, पण तिचा मान आणि सन्मानही तिला परत मिळणार. शैलू भाऊजींनी गंगावर जे काही आरोप केले ते सगळेच्या सगळे त्यांना मागे घ्यावे लागते. बेटा, जे काही करशील विचार करून कर. हो मावशी, मी जे काही करेन ते गंगाच्या चांगल्यासाठीच करेन. सुकन्या आमच्या कन्या. बिंद्या अजूनपर्यंत आली का नाही? कोणास ठाऊक मीटिंग मध्ये काय झालं असेल. अगरवाल साहेबांनी तिचं ऐकलं असेल की नाही? मिश्राजी, काय झालं? तुम्ही इतके चिंतेत का दिसताय? मीटिंग मध्ये काय झालं बिंदिया? अगरवाल साहेबांनी मान्य केलं? आता ही मिठाई उगीच तर नसेल आणली ना? ही मिठाई माझ्या यशाच्या पहिल्या यशस्वी पावलासाठी आहे. अगरवाल साहेबांनी होकार दिलाय. मिश्राजी, तुम्ही तोंड गोड नाही करणार? का नाही, का नाही? ही तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे. मला तर अजूनही विश्वास बसत नाहीये. ते तयार झाले? आणि इतकंच नाही मिश्राजी, आता तर आपण त्यांच्या कंपनीचे 50% पार्टनरही झालो आहोत. आणि तुम्हाला माहितीये, मी तर त्यांना अशी स्कीम सांगितली आहे ज्यामुळे त्यांना डबल फायदा होईल. आणि हे ऐकून तर अगरवाल साहेबांचा आनंद पाहण्यासारखा होता. वा वा बिंदिया, बस आता मी पुढच्या प्रोजेक्टची वाट बघतोय. आणि मला पूर्ण विश्वास आहे की हा प्रोजेक्ट पण अगरवालांनाच मिळणार. का नाही मिळणार मिश्राजी?
आता आपण दोघं एकत्र जे आहोत, तुम्ही अपूर्वाच्या ऑफिसमध्ये राहून तिकडच्या बातम्या मला सांगायच्या आणि मी त्या बातम्यांचा वापर करून आपल्या कंपनीला फायदा करून देईल. बिचारा अपूर्व, त्याला तर माहीतही नसेल की त्याचे बर्बाद व्हायचे दिवस किती जवळ आलेत. मिश्राजी, अपूर्वाची बर्बादीच म्हणजे माझी प्रगती. अपूर्वाला माझ्याकडे यावं लागेलच. इथे येऊन त्याला माझी माफी मागावीच लागेल. विचार कर, जर असं झालं तर तू त्याला माफ करशील? मिश्राजी, मी कधीच कुणाला माफ नाही करत. तो ज्या प्रकारे माझ्याशी वागलाय ते मी कधीच विसरणार नाही. त्याची किंमत तर त्याला मोजावीच लागेल. ते कसं काय? ते असं मिश्राजी की मी अपूर्वाला भाग पाडेन की त्याने आपल्या आई आणि बायकोला आपल्याच घरातून कायम करता बाहेर काढा. अगदी तसंच ज्या प्रकारे त्याने मला आणि माझ्या आईला घरातून बाहेर काढलं होतं. आणि आजपासून त्याच्या बर्बादीचे दिवस सुरू झाले आहेत. मला आकांक्षाशी बोलायलाच हवा. होऊ शकतं की जशी मला तिची आठवण येते तशी तिलाही माझी आठवण येत असावी. हॅलो आकांक्षा, तू माझ्याच फोनची वाट बघत होतीस ना? कशी आहेस तू? मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? मी अजिबात बरा नाही. का? काय झालं विराज? काही नाही, मला माझ्या बायकोची आठवण सतावते. विराज, तुम्ही पण ना मला किती घाबरवलं. खरं सांगायचं तर आकांक्षा, हे घर तुझ्याशिवाय मला खूप ओकबोकं वाटतंय. आकांक्षा, तुझा मूड तर ठीक आहे ना? विराज, मी उद्या परत येते. अरे, हे तर खूपच बरं झालं की तू उद्याच घरी परत येतेस. सुकन्या आमच्या कन्या. अरे, हे तर खूपच बरं झालं की तू उद्याच घरी परत येतेस. चला, मला हे तरी कळलं की जशी मला तुझी आठवण येते तशीच तुलाही माझी आठवण येते. म्हणूनच लवकर परत येतेस, हो ना? विराज, उद्या पूर्ण दिवस तुम्ही घरीच थांबा, कुठेही जाऊ नका. मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. ठीक आहे आकांक्षा, मी पूर्ण दिवस घरातच थांबेन, पण तू थोडं लवकर यायचा प्रयत्न कर. हां, ठीक आहे विराज, मी आता फोन ठेवते. गुड नाईट. गुड नाईट. भाऊजींशी बोलत होतीस ताई? हो गंगा, मी विराजनं सांगत होते की मी उद्या घरी परत येते. ताई, एकदा पुन्हा विचार कर हं. तुझ्या निर्णयामुळे असं नाही झालं पाहिजे की तुझ्या आणि भाऊजींमध्ये दुरावा निर्माण होईल. नाही गंगा, विराज आणि माझ्यामध्ये कधीच दुरावा येणार नाही. विराजनं माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते खूप समजूतदारही आहेत. त्यांना माहिती आहे की मी कुठलीही गोष्ट कुठल्याही कारणाशिवाय करत नाही. जर असं असेल ताई, तर तू खूप नशीबवान आहेस, जो तुला भाऊजींसारखा नवरा मिळालाय. ते तर आहेच. हो गंगा, विराजचा माझ्यावर विश्वास आहे, म्हणूनच तुला न्याय मिळवून देण्यासाठी मी एवढं मोठं पाऊल उचलते. आई, आई, आई.
आई आई आश्रमात तर नाही ना निघून गेली? तृष्णा, तृष्णा लवकर बाहेर ये. तृष्णा. काय झालं अपूर्व? तुम्ही मला बोलवलं? आई घरी नाहीये. कुठे गेलीये का ती? तुम्ही त्यांना त्यांच्या खोलीत बघितलं? मी त्यांना घरात, किचन मध्ये सगळीकडे बघितलं, पण त्या कुठेच नाहीयेत. अपूर्व, आई कुठे? आई आश्रमात तर नाही गेल्यात ना? तृष्णा पण का? मी माझी चूक तर मान्य केली होती ना, मग आता का? अरे तुम्ही दोघं उठलात? आई कुठे गेली होतीस तू? तुला माहिती आम्ही किती काळजी करत होतो. हो आई, आम्हाला वाटलं की तुम्ही. हेच ना की मी आश्रमामध्ये गेले. हो आई, आम्हाला तेच वाटलं. आई प्लीज लक्षात ठेव, तुला कुठे जायचं असेल तर आम्हाला सांगून जा आधी. जर मला आश्रमातच जायचं असेल तर मी तुम्हा लोकांना सांगून जाईल, समजलं? सकाळी मला जरा लवकरच जाग आली. विचार केला मंदिरात जावं, देवाचे आभार मानावेत आणि याच निमित्ताने थोडं फिरूनही यावं. मग आई तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? आम्ही पण आलो असतो. तुम्ही दोघं गाढ झोपलेलात म्हणून मी तुम्हाला नाही उठवलं. ठीक आहे आई, मी फ्रेश होऊन येतो, मग आपण एकत्र चहा घेऊया. आई मी विचार करत होतो की 2-3 दिवसात ऑफिसचं सगळं काम संपवून आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या